आता चालली एक, आता ह्याच्या मागचे जे येणार आहे ते आपलीच येणार आहे. लय उशीर लावला, जाऊ दे आता 6:30 वाजल्या. मित्रांनो हे पुढचा रेल्वेचा ब्रिज बघा कसला मजबूत बांधलेला आहे. गांधीधाम जंक्शनवरून निघते बघा ही ट्रेन आणि तिरुनेलवेली जंक्शनवरती पोचते. काहीतरी 2200, हा बरोबर आहे, 2400 किलोमीटरच्या आसपास तिचा प्रवास आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण फायनली मुंबईवरून निघालो केरळसाठी. आपल्याला आता इथून पहिलं बदलापूरपासून ते पनवेलपर्यंत लोकलने जायचे आणि तिथून पुढं 4-4:30च्या आसपास ट्रेन आहे आपल्याला. चला आता निघालो तर खरं लवकरच, म्हणलं परत ट्रेन लेट होते काय होते, तिथं जाऊन 1-2 तास बसलेलं परवडन, त्यामुळे लवकर निघावं म्हणलं थोडं. आता ऑन द वेच आहे, थोडं आधीच्या रूमपासून आपल्याला कमीत कमी 2 जास्त एवढं नाही, आधीच्या रूमपासून आपल्याला 1.5 किलोमीटर आहे स्टेशन. चालायला लागते थोडं. चाललो आहे आता हळूहळू. आज पाऊस नाही ते, नाहीतर तरी ते छत्री आपण वर काढून ठेवलेली, म्हणलं आला तरी लगेच ओपन करून चालायला येईन, कारण उशीर करून नाही फायदा, लवकर गेलेलं परवडतंय. पोचलो आहे स्टेशनला, आता बघू किती वाजता ट्रेन आहे. तिकीट काढू पहिलं. तिकीट घेतलं आहे काढून ऑनलाईन. वाट बघतोय आता. एक तर गेली, तुम्हाला पूर्ण गेली आहे, कारण उशीर झाला तिकीट काढायला. आता बघू किती वेळ लागते. दुसरी 11:30ला आहे, 11:25ला. आपल्याला किती मस्त आहे राव बा, किती स्ट्रगल आहे. पावसा पाण्यात सुद्धा काम करावं लागतंय. बेकार आहे अवस्था. देशाची लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे सगळ्याला नोकरी नाही भेटत. आता आपल्याला नोकरी नाही, पण आपण एकदम बऱ्यापैकी आहे तर मापात जेमतेम आपलं चालू आहे. लय गरीब पण नाही, लय श्रीमंत पण नाही, मीडियम वर्ग. पण अवघड आहे. किती पाऊस चालू आहे बघा, आणि पावसात काम करायला लागले ह्यांना. ट्रेनच्या पटरीला हाईट द्यायला चालू आहे हे बघा, जॅकने उचलतात तिथं, आणि ते त्याच्या थोडे हाईट वाढवायला लागलेत. आज पडलं होऊन थोडं. आता पनवेलमध्ये आलो आहे, थोडा नाश्ता करायला भूक लागली, म्हणजे जेवण करून यावं. थोडं जेवणच करायला चाललो आहे आता. चांगलं 1 किलोमीटर चाललं तरी बाहेर कुठं काय जेवायला दिसना बाबा. तसे थोडं मार्केटमध्ये आले, नाही तर मग आजपासून तिथं 1-1.5 किलोमीटर चाललो आहे इथपर्यंत यायला फक्त. आता इथं पुढं समोर आहेत हॉटेल, जेवण करतो पहिलं. मोबाईलला पण चार्जिंग कमी, थोडा चार्जिंग लावतो. आता इथं मस्तपैकी चायनीज खातो आज. वेज बिर्याणी आहे क्या? आहे ना वेज. कितने का एक? आता जेवण करून आलोय. एवढी पण व्यवस्थित नव्हते. बिर्याणी खाल्ली बघा, पण एवढी काय क्वालिटी वाटली नाही. लय भारी असले तर आणखीन खाल्ले असते, पण जाऊ द्या, एवढं आता फुल झालं आहे. आता भागलं आपलं संध्याकाळपर्यंत. आता लय भूक लागली होती मगाशीपासून, एकदाचा पोट शांत झाला. आता फक्त वाट बघायची ट्रेनची, केव्हा येते केव्हा नाही, किती वेळ लागतोय. आता इतकं फुल झालं का झोप लागायसारखी झाली. आता एवढ्या पायऱ्या चढायसाठी जीव आल्यात माझ्या तर. हा, जाऊन आता थोड्या वेळ आराम करायचा, निवांत बसायचं. ज्यावेळेस ट्रेन येईल त्यावेळेस बघू आता पुढचं. आणखीन लेट आहे, 1-1.5 तासाने ट्रेन लेट आहे, त्यामुळे आता वाट बघायला जास्तच लागणार आहे. काम चालू आहे वाटतं इकडं, नवीन प्लॅटफॉर्म बनवायचं चालू आहे वाटतं. प्लॅटफॉर्म नंबर 7ला जायचं आहे आपल्याला, तिकडंच आपली ट्रेन येणार आहे. लवकर यावं अवघड आहे फक्त आता, आणखीन डिले नाही व्हायला पाहिजे. ते गर्दीकडे बसायला पण जागा नाही इथं कुठं आता. हा अवघड आहे. आपली S3 कोच आहे, S2 आणि पुढे S3.
आज ट्रेनने लय वाट बघायला लावली. जी ट्रेन 4 वाजता येणार होती ते आता डायरेक्ट 6 वाजता यायला लागली. 2 तास लेट आहे ट्रेन. आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. बसलो आहे वाट बघत आता येईल मग येईल. उठले की त्या व्हेर इज माय ट्रेनवर सारखं अपडेट बघतो कुठं आली कुठं नाही. बसून बसून शेवट कंटाळा आला आहे. आणखीन किती वाजेपर्यंत येते काय माहिती. आता 5 वाजले तर म्हणजे तासभर टाईम आहे. लवकर यायला पाहिजे. इंडियन रेल्वेचं हेच खासियत आहे मेन म्हणजे कधीच टायमाला ट्रेन नाहीत अवेलेबल. उठलं की लेट 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 अवघड आहे. केव्हा येते काय माहिती. आता वसईच्या पुढं निघली तशी 1-2 स्टेशन पार केलेत वसईच्या पुढं. आता पुढचं स्टेशन म्हणजे मेन म्हणलं तर हेच आहे पनवेलच आहे. येणार लवकरच येईल. आता चालली एक. आता ह्याच्या मागचे जे येणार आहे ते आपलीच येणार आहे. लय उशीर लावला जाऊ द्या. आता 6:30 वाजल्या. आता येईनच थोड्या वेळातच. आणखीन 10-15 मिनटं तरी लागेल पण यायला. हा आपलं स्लीपरचं तिकीट आहे. इधर AC का कॅबिन आहे. हा आली शेवटी ट्रेन. आपला S3 कोच आहे काय 20-924 नंबर आहे गाडीचा आपल्या. आपला S3 कोच आहे इथं. असं का दिसायला आहे बरं. आयफोनमध्ये एक प्रॉब्लेम आहे. आली बघा ही आपली ट्रेन आहे S3. आता राईट आहे S3 नंबरला थांबल. S3 मध्ये थांबली. बाजू चला आता सीट नंबर बघू आपला. तिकीट भेटलं आपलं कोणचं आहे बघा. हा बघा S15. इथले बसून आता झाली सुरू आपली जर्नी एकदाचीच. मस्त खिडकीच्या साईडला सीट भेटले बाबा. बुकच तसं केलं तर साईड डोअर म्हणून. तुम्हाला आता आज आणि उद्याचा व्हिडिओ ट्रेनमध्येच राहणार आहे आणि ट्रेनचा पण ब्लॉग ह्याच व्हिडिओमध्ये राहणार आहे कंटिन्यू. इथून पुढेच आपण कंटिन्यू करू. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगतो आपली ट्रेनची आणि कुठपर्यंत चालते ती. तर आपली ट्रेन आहे का ती गुजरातवरून निघते बघा. गांधीधाम जंक्शनवरून निघते बघा ही ट्रेन आणि तिरुनेलवेली जंक्शनवरती पोचते. काहीतरी 2400 हा बरोबर आहे 2400 किलोमीटरच्या आसपास हिचा प्रवास आहे. आता ही पनवेलला आपल्यापाशी 3 ते 4 स्टेशन सोडून गेले. गुजरातवरून सुरतवरून परत मागचं वसई आणि वसईनंतर मग पनवेल आली. आता इथून पुढे ही रत्नागिरीला जाणार आहे. इथं तिचा 2 मिनटाचा हॉल्ट होता. 2 मिनटं थांबले लगेच निघाले आता तिच्या पुढच्या दिशेला. एंट्री वाली भैया है. क्या क्या है आपके पास? वेज थाली है हाँ और चिकन बिरयानी अंडा बिरयानी. अंडा बिरयानी. एक काम करो वेज थाली कितने की है? 150. 120 किती ना? 120 किती ना? 150 का? एक लगाओ फिर 15. हाँ 15 वाला. इथं जरा लाईटीची कमी पण आता करा ॲडजस्ट. आता आलंय आपलं जेवण. बघू आता याची चव कशी नाही ते. चांगला असावकडे आता मागवल्या सर ह्याच्यात चपात्या आल्या तर पनीरची भाजी आणि पनीर आणि एक वरण आहे वाटतं आणि एक स्वीट दिले, राईस दिलाय आणि बटाटा वडा आणि ह्याच्यात चपात्या दिलेत. चला बघू ट्राय करून कसं लागते कसं नाही. चव तर एवढी व्यवस्थित नसणारच आहे तरी पण ट्राय करू. चपात्या बघा. हाँ ब्लॉगर अभी तो स्टार्ट किया है.
अच्छा है अच्छा है. हाँ पेंट्री का खाने का रिव्ह्यू देते तो ना. भारी आहे. गेल्या वेळेस ज्यावेळेस मी गेलतो का केदारनाथला त्यावेळेस एवढं भारी नव्हतं बनवलं. हे चांगलं आहे जरा वर्थ इट आहे. 150 रुपये घालवलेत पण मस्त लागले. मित्रांनो जेवण एक नंबर होतं. मस्त जेवण दिलं कॅन्ट्रीवाल्याने. आता इथून आणखीन पुढचं डेस्टिनेशन रत्नागिरी स्टेशन आहे. तर 12 वाजेपर्यंत पोहोचतो आपण तिथं. कंटिन्यू गाडी चालूच आहे. मधलं स्टॉप बिप काही घेत नाही, कुठं थांबत नाही काय नाही. त्यामुळं 12 वाजेपर्यंत पोहोचतो. आणि वरतून 10ला पोहोचलो असतो तर पण 2-2.25 तासाचा लेट चालू आहे ना. 2-2.25 तासांनी लेट चालू असल्यामुळं मग 12 वाजता पोहोचायला लागलो रत्नागिरीला. आता चला आता भेटू मग सकाळच्याला. उद्या सकाळपासून हाच ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहेत. उद्याचं जेवढी ट्रेन जर्नी आहे ती पण ह्याच्यातच घेणार आहेत आपण. आणि सेपरेट परवा दिवशीचा सेपरेट ब्लॉग राहणार. चला भेटू सकाळ आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या निसर्गरम्य वातावरणात. तेव्हा कसं खतरनाक व्ह्यू आहे. तर मित्रांनो आपण काल रात्री झोपलो तर काय रत्नागिरी स्टेशन दाखवायला वेळ भेटला नाही. आता आपण केरळमध्ये सकाळ सकाळच एंट्री केलेली. आता आपल्याला आणखीन पुढचं स्टेशन बघायला गेलं तर मंगळुरू जंक्शन आहे. आता थोड्या वेळाने ते पण येईल अर्धा-1 तासानंतर. वातावरण बघा मित्रांनो, एक नंबर आहे. केरळ म्हणजे निसर्गाच्या बाबतीत नावच काढायचं नाही. एक नंबर आहे, एक नंबर. आता पाऊस पण चालू आहे त्याच्यात थोडा थोडा. चला तर आता आपल्याला नाश्ता करायचा आहे. नाश्ता मगाशी घेतला आहे, पोहे घेतले. तर बघू आता कसे आहेत कसे नाही. क्वालिटी चांगली असावं गडे, फक्त खायचोगा असावं, दुसरं काही नाही. दिसताना तर दिसते बरं, काय माहिती कसं आहे. एवढं पण खास नाही तर, पण जाऊ द्या. भूक लागली सकाळ सकाळ, थोडं खायला तर लागेल. इतकं भारी वाटतंय ना सकाळ सकाळचा व्ह्यू. तर पाऊस बिऊस चालू आहे मस्त असा. पावसाचं वातावरणामुळे तर आणखीन सौंदर्य वाढले. निसर्गाचं नाद करायचं नाही, पण केरळला एकदा का होईना यायलाच पाहिजे. हे अनुभव घ्यायला पाहिजे. कंटिन्यू पाऊस चालू आहे बघा, कंटिन्यू. हे बघा असं वाटतंय कॅमेराच खाली ठेवून आहे. चौकड जिकडं बघल तिकडं व्ह्यूच आहे, नुसता व्ह्यूच. मस्त वातावरण झालंय पावसाचं एकदम. स्टेशनला आली गाडी. आता इथं कमीत कमी 2 मिनिटाचा हॉल्ट राहील.
2 मिनटं थांबून की लगेच निघाले तुझ्या पुढच्या दिशेने. कुरुवारपासून कमीत कमी 300 किलोमीटर अंतर पार पाडून आली आता इथं मँगलोरमध्ये. आता निघा ना आता 2 मिनटात तर लगेच पुढं चलं ना आता सुरूच होईल. तोपर्यंत आपण काहीतरी खायला घेऊ थोडं. हे एक चिप्सचं घेतलंय 30 रुपयाला आणि हे लेमनचा हे 40 रुपयाला. खाऊ आता थोडं. आणखीन 10 ते 15 किलोमीटर राहिले लांब आपल्याला पुढच्या स्टेशनला कुन्नूरला जायला. निघाले आता. क्रॉसिंगला आले असं एखादी ट्रेन त्यामुळे थांबली असं. आता आता पाऊस पूर्णपणे थांबलाय. मागाच्यापासून लय पाऊस पडला. यायला आपल्याला इकडं दुष्काळ पडायची बारी आली आणि इकडं पाऊस मरणाला पडायला लागलाय. या साईडचा व्ह्यू बघू आपण. तुम्हाला बऱ्यापैकी घर आहे का कौला रुची दिसणार आहे तिथं. कारण इथं पावसाचं प्रमाणच इतकं आहे की दुसरे घर टिकू शकत नाही जास्त. निसर्ग नुसतं नारळाच्या झाडाशिवाय दुसरं उत्पन्न घेतात का नाही काय माहिती बाबा. इकडे केरळला नुसतं नारळाचे झाड दिसतात. आतापर्यंत एवढं बघितलं तेवढं सगळ्याला नारळाचे झाडच आहेत. मरणाचे नारळाचे झाडं बघितलं आतापर्यंत. डबा येऊन पडलेला आता थोड्या वेळाने जेवण करायचंय. 15-20 मिनटं झाला डबा आलेला. मागवली होती व्हेज थाळी एक. कन्नूर स्टेशन आलं बघतं आता. कन्नूर स्टेशन आहे ना. कन्नूर. इथं प्लॅटफॉर्म किती येतं असे. कन्नूर 6वं പ്ലാറ്റ്ഫോം आता कमीत कमी इथं 2-4 मिनटं तरी थांबून 2-3 मिनटाचा हॉल्ट असतोय. प्रत्येक ठिकाणी 1-2 मिनटाचाच हॉल्ट राहतोय. आता इथून पुढचं डेस्टिनेशन आणखीन लांबच आहे. आणि हे चांगले कम होते. मस्तपैकी विकून आपण असलाच बिझनेस सुरू करावा काय की एखाद्या स्टेशनवर. आता इथं भाषेमध्ये पण बदल झाला. आता काय कळायचंच नाही आपल्याला. हिताली माणसं हिंदीला जरा हेट करतात. हिंदी जरा बोलायला जास्त नको म्हणतात. कम्युनिकेशन तसं आपल्याकडं आहे भरपूर ॲप वगैरे आहेत. ट्रान्सलेट करून बोलू आपण जिथं नडन तिथं. पण इथं जरा थोडं असं तसंच आहे लँग्वेजच्या बाबतीत. पुढच्या डेस्टिनेशनला आता. पुढचं डेस्टिनेशन जरा लांब आहे. चला आपण तोपर्यंत आता जेवण करून घेऊ. कसं आहे काय. कालचं भारी होतं. आजचं आता कसं काय माहिती. आजचं पण आय होप चांगलं असावा. अरे निकल. खाना खाने का हाँ खाया क्या नहीं. चलो खाओ फिर साथ में खाते. चपात्या केवढ्याच बघा की तुम्ही. चपाती साईज आली इसमें तेल लावलंय काय की आता लय कडक झाले असते. लय वेळ झाला आणून ठेवलेले.
तीच कडक झालं असतं. साईज त्रिकोणी बनवत होते. अरे त्याला गोल तरी बनवा गेला का, लय कडक झाले आधी. काही म्हणा पण IRTC वाले आता चांगले द्यायला लागले जेवण. रात्रीचं पण चांगलं होतं, आताचं पण चांगलं. त्याच्यासोबत एक बर्फी पण देत होता. आता जेवण केलं म्हणजे आपलं निवांत बसायला परत झालं बघा फुल जेवण. आता निवांत थोडा वेळ झोपतो, आराम करतो. या 2 वेळेस झालं जेवण मस्त द्यायला लागले IRTC. नाहीतर इथून मागच्या वेळेस केदारनाथला गेलं त्यावेळेस मग इतकं खराब जेवण गेलं का नावच काढायचं. क्या है भाई? अंडा वेज बिरयानी अंडा वेज बिर्याणी कितने का एक? 100 रुपये का अंडा, 90 का पीस. 100 का अंडा बिर्याणी. झाली झोप मस्त. आता एक अशी आता पोचली कुठं शोरनूर जंक्शन. आता इथून पुढं आपलं जंक्शन त्रिसूरचं 33 किलोमीटर आहे. आता पोचलंच अर्धा 1 तासात तर पोचन, म्हणजे 5 वाजेपर्यंत पोचन. आता 4च्या आसपास झाला टाईम, लवकरच पोचन. आता तुम्हाला डायरेक्ट आता स्टेशनला उतरल्यावर भेटतो. चला पोचवलं आपल्याला सुखरूप. आता ह्या ट्रेनने सुखरूप तर आलेलो होतं. आता ह्याने आपल्याला प्रवास लय लांबचा केलेला आहे मस्त. कमीत कमी आपण काल 7 वाजता बसलेलो होतो रात्री. आज वाजल्या किती? 6 वाजल्या, 5 वाजल्या. इथं दिवस कळाना का होईना, 5 वाजता आपण इथं आलो होतो. चला आता आपल्याला एक्झिट हुडकायचा आहे पहिला. वेगळाच आनंद होतोय बरं का, काही म्हणा. फर्स्ट टाइम सोलो बाई लोग इथपर्यंत यायचं सोपं नाही. मस्त दुख व्हायची यायच्या टायमाला, वाटायचं कसं होतंय कसं नाही. सुखरूप होतंय, काही विषय नाही. चला पहिले एक्झिट हुडकू. आता रूमची सोय बघावं लागणार आहे आपल्याला, कारण आजचा मुक्काम आपला इथंच राहणार आहे. परत उद्याच्याला आपल्याला मुन्नारला जायचं आहे. तिथं बस लोकल असतीलच, ती पण इन्क्वायरी करायची कुठून लागते कुठून नाही. पहिलं आपण रूमची इन्क्वायरी करू. डायलॉग घेतली फिलिंगच वेगळी, शहरच वेगळं. आपल्यासारखं कसं लय क्राऊडेड नाही, काय नाही, एकदम क्लीन. केरला मी आश्चर्यचकित झालो, जरा बऱ्यापैकी क्लीन आहे केरला. आपल्या इकडं सारखं कचरा नाही इकडं. एवढे मोठं शहर म्हणजे त्रिसूर आता आहे कॅपिटल वाईज, चांगलं मोठं आहे शहर त्रिसूर, पण तरी पण मस्त डेव्हलप झालेलं आहे. इथून तिथून पण बघत आलो रेल्वे स्टेशन हे ते, एकदम डेव्हलप, एकदम मस्त क्लीन आणि वरतून एकदम ॲडव्हान्स असल्यासारखं वाटते. आता चाललो आहे हॉटेलच्या दिशेने, बघू काय रेंट सांगतात काय नाही. आणखीन इन्क्वायरी केली नाही, तसे 2-3 हॉटेल बघितले तर आसपास. आता रेल्वे स्टेशनपासून डिस्टन्स बघायला गेलं तर हॉटेलचं काहीतरी 800 मीटर आहे, 800 मीटर. चला आता निघालो त्याच दिशेने. भेटावं एवढं बजेटमध्ये हॉस्टेल भेटावं आपल्याला. हॉस्टेल म्हणा, हॉटेल म्हणा, काही पण म्हणा, कारण ऑक्सिजन आहे आता सध्याला. हे चाललं लोकल बस बघा, ह्या कसं ओळखू यायचं कुठून कुठपर्यंत चालल्यात कुठून नाही, ट्रान्सलेट करूनच बघावं लागणार आहे आपल्याला. मित्रांनो, त्रिसूरला जर केरळचं कॉन्ट्रीब्यूट म्हणलं का काय का ट्रॅफिक आहे तर कुठं होतं आपण. हां, त्रिसूरला कॉन्ट्रीब्यूट आपलं केरळमधलं, केरळला जर कॉन्ट्रीब्यूट त्रिसूरचं असेल ना
तर तुम्हाला सांगतो ट्रेडिशनल हब सेंटर आहे, म्हणजे ट्रेडिशनल आर्ट ह्याच्यावर यांचा फोकस जास्त असतो आणि फायनान्शियलरित्या पुढं ढकलतं आहे केरळला. आणि वरतून फेस्टिवल एकदम व्यवस्थित आणि फेस्टिवलच्या बाबतीत लय खतरनाक म्हणते ते तरी कॉन्ट्रीब्यूट लय मोठे भारी भारी फेस्टिवल इथं साजरी करतात. आतीच आभाळ आले, लवकर जावं लागेल हॉटेलला. एक बघितलं पण ते काय दुसरं निघलं. आता डबल तेवढंच 1-1.5 किलोमीटर चालायचं आहे आपल्याला. पण आभाळ इतकं आले लवकर भेटायला पाहिजे, म्हणजे आपलं निवांत एकदा बॅग आतमध्ये ठेवली की मग फिरायला मोकळं. अति पाऊस पडायला लागला. आणखीन तर हॉस्टेल गाठायचं 1 किलोमीटर राहिलं आहे, लांब हॉस्टेल आहे. आता हे रिक्षाच बघावं लागणार आहे. अति पाऊस आला म्हणून थांबलो. उघडतं काय माहिती किती वेळ झाला म्हणून उघडं नाही का लवकर थांबा. उघडे मला रूम बघायची, पहिले जाऊन स्टे करायचा आहे. मित्रांनो, मगाच्यापासून पाऊस इतका होता ना, व्हिडिओ काढायलाच टाईम भेटला नाही. आता बाहेर निघलो आहे, थोडा कमी झाला म्हणून म्हटलं आता यावं थोडं जेवण वगैरे करून. मगाशी रूम हुडकायला लई वेळ लागला आहे. भेटली शेवटी रूम 500 रुपयाला एक बारकी रूम आहे. मला दाखवतो थोड्या वेळाने. आता थोडं जेवण करू मस्त असं. आणखीन पण पाऊस चालूच आहे बाबा, कवर राहायचं याला. काय तशी म्हणाय त्याची चूक नाही, आपणच पावसा सीजनमध्ये फिरायला आलो तर तो तर पडणारच आहे, कुठं जाणार आहे दुसरीकडे. पण असं एकटं फिरायला पण वेगळीच मजा आहे. मला आश्चर्य वाटते केरळचं, कारण इथं कसले म्हणजे घाण वगैरे अजिबातच नाही, कसलं क्लीन सिटी एकदम. त्रिसूर पण एवढं आउटसाईडला असून म्हणजे आहे ती चांगली, फायनान्शियली कंडिशन आहे त्याची चांगली. कारण कॉन्ट्रीब्यूट प्रत्येक शहराचा असतो राज्याला. त्यासाठी म्हणलं आधी पहिलं आपण त्रिसूर, आता तसं मी उद्याच्याला सकाळ झालं तर मला दाखवणारच आहे पूर्ण त्रिसूर फिरून. पूर्ण तर नाही पण जेवढं होईल तेवढं सकाळ सकाळ आपल्याला उद्याच्याला सकाळच्याला त्रिसूरवरून मुन्नारला जायचं आहे. बघू आता उद्याची आयटनरी कशी राहतील कशी नाही. जे हॉटेल केलं आहे का की जरा जास्तच आउटसाईडला आहे. हॉटेलच गावानं जेवायला जेवण करायला. जे रूम केले ते आउटसाईडला जरा जास्तच. बघू एखादी आता इथं थाळी वगैरे तसलं तर काय नसेल बरं का. इथं भोजनालय आहे एकदम साऊथ इंडियन मील्स म्हणून गेले. बघू इथं कसं आहे जेवण काय वगैरे. एक राजस्थानी थाळी मागवली तर बघू कशी चव. पहिल्यांदाच खायला लागलो मी पण. चव कशी ती तरी कळेना आपल्याला पण. पहिल्याच टायमाला राजस्थानी थाळी खातोय, काय विषय आहे काय माहिती. आज बघितली मी पण. जरा ट्राय तर करून बघू आपलं पहिलं. आले बघा राजस्थानी थाळी कशी, बघू जरा चव ह्याची पण. ह्याच्यासोबत एक हे किसके ये क्या है? कड़ी और ये कौन सी सब्जी? आलू की. और वो दही है क्या? अच्छा अच्छा ठीक है. और टोमेटो. हाँ डालो ना उसमें. ठीक है लेता हूँ मैं. भारी लागते, फर्स्ट टाइम ट्राय करतोय. बरी झालं जेवण मस्त असं. लय लवकर मार्केट बंद व्हायला लागले. झालंच म्हणायचं आता काय फिरून फायदा नाही, उशीर झालेला आहे. आता डायरेक्ट रूमवर भेटतो. मित्रांनो आता जेवण बिवण करून मस्तपैकी रूमवर आले. मला रूम टूर देतो. ही एक सिंगल बेड आहे, वर आपला मस्त एक फॅन आहे. बस आपल्याला एक लय झाला. तर नाईट लाईट आहे आणि बाथरूम नीट अँड क्लीन.
तर मित्रांनो आता आपली वेळ इथंच थांबण्याची झाली. आता उद्याच्याला आपल्याला इथून त्रिशूर टू मुन्नारपर्यंत जायचे. बघू आता किती वाजता बस आहे किती वाजता नाही. उद्या सकाळच्याला बस स्टँडवर गेल्यावरच माहीत होईल. नाहीतर मग एखादे लोकल वगैरे वाहनं असतातच जाणारे. आपल्याला ह्याला जायच्या आधी मुन्नारला जायच्या आधी एका धबधब्यावर जायचं आहे. पहिले तो धबधबा बघायचा आणि मग इथून पुढं मुन्नार काहीतरी समथिंग 70-80 किलोमीटर आहे. काय नाही लवकर पोहोचतो. पहिल्यांदा त्या धबधब्यावर जायचं मग नंतर मुन्नारला जायचं. मुन्नारमध्ये आपण 2 दिवस स्टे करणार आहे. चला तर मग भेटू डायरेक्ट उद्या सकाळच्याला. टेक केअर. बाय बाय.